मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये सीएनजीचे प्रति किलो दर 84 रुपये। मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीचे नवे दर लागू। अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। आजपासून देशभरात दरवाढ लागू। वाढत्या खर्चामुळे दुधाच्या दरात वाढ। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी। देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय। बंदी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढच्या आदेशापर्यंत लागू। पुण्याच्या हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटलच्या समोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यानं एकच खळबळ। आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद। इलेक्ट्रिक बाईकवरून आरोपी आल्याचं समोर। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला अहिल्यानगर न्यायालयाकडून 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड आज दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाणार। भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकरण आवारेला अटक। आवारेला आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आवारे खरातच्या आर्थिक साम्राज्याचा महत्त्वाचा दुवा। रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। समता पतसंस्थेतील बनावट खाती, आर्थिक व्यवहार तसंच खराशी संबंधित संस्थांमधील सहभाग या संदर्भात ईडीकडून चौकशी। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर उद्या फैसला। कायदेशीर खडाजंगीनंतर उद्या निकाल। आरोपींना दिलासा की सरकारी पक्षाला बळ। उद्याचा दिवस हा निर्णायक। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची येत्या 20 तारखेला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। सर्व आमदार आणि खासदारांना बैठकीचं निमंत्रण। शरद पवार आणि सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार। गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा 15 ते 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक। कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल। नियमित रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही। 16 मे पर्यंत मान्सून अंदमानात दाखल होणार। एल निनोचा प्रभाव झुगारून मान्सून 16 मे पर्यंत अंदमानात। मुंबई पुण्यात 12 ते 14 जून पर्यंत मान्सून दाखल होणार। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्याला भीषण पाणी टंचाईची झळ। काही गावांमध्ये पाण्यासाठी विहीर अधिग्रहण तर काही गावांमध्ये टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर। माऊलींच्या पालखीचा 8 जुलैला प्रस्थान तर 25 जुलैला रंगणार आषाढी सोहळा। केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची आज घोषणा। केसी वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांचं नाव आघाडीवर। खरगे आणि राहुल गांधींच्या बैठकीमध्ये नावावर एकमत होणार। दिल्लीमध्ये खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप। पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक। गुन्ह्यात वापरलेली बसही केली जप्त। उत्तर प्रदेशात वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 45 जणांचा मृत्यू। प्रयागराजमध्ये 17, भदोहीमध्ये 16 तर फतेहपूरमध्ये 9 जणांच्या मृत्यूची नोंद। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची भारतामध्ये दाखल। अराक्ची पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेणार। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये अराक्ची सहभागी होणार।